वळूयात साताऱ्याकडे। साताऱ्यात वाईमध्ये जोर गाव संपर्कहीन झालंय। गावाला संपर्क करणं हे अशक्य आहे, कारण संपर्क तुटलाय। वाई घाट मथ्यावर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। चुकीच्या कामाचा गावकऱ्यांना फटका बसलेला आहे। अनेक ठिकाणी साकव फुटलेले आहेत। हे आपण साकव म्हणजे एका नदीवरनं एका गावातून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी तयार केलेले हे जे पूल आहेत, त्या पुलाला साकव असं म्हटलं जातं। आणि अनेक ठिकाणी हे जे छोटे खानी पूल असतात ते तुटलेले आहेत। कामं करण्यात आली, मात्र अर्धवट स्वरूपाची ही कामं होती आणि त्याचा फटका गावकऱ्यांना बसतोय। अधिक माहिती घेऊयात। सुजित आंबेकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुजित, ठिकठिकाणी साकवांचा हा असा प्रकार जो आहे तो दिसतो आहे की सध्या वाईमध्ये हा प्रकार समोर आलेला आहे? प्रज्ञा, हा नुसता वाईपुरता हा विषय म्हणता येणार नाही। हा खरं तर हा विषय आहे महाराष्ट्रामधला सगळ्याच भागातला, जिथं जिथं अशी गावांची संपर्क तुटतात त्याच्यामध्ये जे छोटे छोटे साकव बांधले जातात एका गावातून दुसऱ्या गावासाठी, आणि ती जे साकव आहे त्याच्यावर नुसती भर घातली जाते आणि भर घातल्यामुळं हे असे प्रश्न निर्माण होतात। जर कॉन्ट्रॅक्टर्स ही जी लोक आहेत त्यांनी जर व्यवस्थित कामं साकवाची केली असती तर ही परिस्थिती आता महाराष्ट्रातल्या अनेक गावात आली नसती। कारण का जसं मुंबई, पुणे असेल, सातारा असेल, या शहरी भागांना जसा फटका बसतोय तसं ग्रामीण भागात जी म्हणजे घाटमाथ्यावरची गाव आहेत, जसं हे जोर गाव आपण साताऱ्यातलं वाईमधलं हे जे गाव दाखवतोय, इथं 3 वेळा या साकवाचं काम केलं गेलं, नुसतं भर घालण्यात आली। जर हे काम व्यवस्थित केलं असतं तर आज ही संपूर्ण गाव संपर्कहीन झालं नसतं। आता साधारण 3 ते 4 हजार लोकसंख्येचं असलेल्या गावांना ह्याचा फटका बसलेला आहे आणि अशी बहुतांश गावं ही या सगळ्या मुसळधार पावसामुळे संपर्कहीन झालेली आहेत। त्यामुळे याच्या बाबतीमध्ये नुसतं आपण पावसाची भीती म्हणता येणार नाही, तर याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर लोकांनी केलेला भ्रष्टाचार, त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांची इन्व्हॉल्वमेंट ही फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हा फटका सामान्यातल्या सामान्य नागरिकांना बसतो आहे। त्यामुळे प्रशासनाने या बाबतीत कुठंतरी पावलं चांगली उचलणी गरजेचं आहे। जी ग्रामीण भागात कामं होतात, साकवाची कामं होतात, छोटी छोटे पुलांची कामं होतात, त्याच्यासाठी बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे असं म्हणता येईल। प्रज्ञा, नक्कीच सुजित, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर अर्धवट कामं केलेली आहेत आणि कंत्राटदारांची भ्रष्टाचार जे आहेत ते अशा पद्धतीनं उघड होत आहेत, त्यांची पोलखोल होतीये। मात्र तरीही वारंवार अशाच कंत्राटदारांवरती मेहरबानी का, असाही सवाल उपस्थित होतोय। राज्यकर्त्यांकडे खरं तर बोट दाखवलं जातंय आणि वारंवार अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे, जेणेकरून कोणाचा जीव जाणार नाही यासाठी सुद्धा आता सरकारनं लक्ष घालणं गरजेचं आहे।